आपण पाहू शकता सांगली कृष्णा नदीची पाण्याची पातळी 2 दिवसापूर्वी 41 फूट होती. मात्र सध्या इंचानं उतरत आता 2 दिवसानंतर ही पाण्याची पातळी 39 फुटावर स्थिर झालेली आहे. आपण आता सांगलीच्या कृष्णा तीरावर आहोत. आपण पाहू शकता या ठिकाणी जे नदीच्या पात्राच्या बाहेर आलेलं पाणी आहे ते थोडं ओसरायला सुरुवात झालेली आहे. सांगली कृष्णा नदीची इशारा पातळी 40 असून धोका पातळी 45 आहे. एकंदरीत पाहिलं तर सध्या महापुराचा थोडासा धोका टळला असला तरी टांगती तलवार ही कायम आहे. कारण कराड असेल कोयना असेल या ठिकाणी पावसाचा जोर थोडासा कमी आहे जास्त आहे. मात्र सांगली जिल्ह्यात सकाळपासून पावसानं पुन्हा सुरुवात केलेली आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी कृष्णा नदीच्या तीरावरती 50 जवान 2 बोटीसह दाखल झालेले आहेत आणि ते या ठिकाणी संपूर्ण कृष्णा नदीचे पाण्याची पाहणी करणार आहेत. थोड्याच वेळात या ठिकाणी ते आपली आणलेले 2 बोट चालू करून या कृष्णा नदीमध्ये उतरणार आहेत आणि संपूर्ण नदीची पाहणी करणार आहेत. आजपासून शाळा सुरू झालेल्या आहेत. मात्र पालकांच्यामध्ये शाळा सुरू झाल्याने चिंता वाढली आहे. कारण सांगली जिल्ह्यातील पूरपट्ट्यातील अनेक बंधारे पूल पाण्याखाली अद्याप आहेत. पाणी इंचानं ओसरत असल्यामुळे आजपासून शाळा सुरू होत असल्याने पालकांच्यामध्ये फार मोठी चिंता वाढलेली आहे. कोल्हापूरमध्ये अजून शाळांना सुट्टी दिलेली आहे. मात्र सांगलीत शाळा सुरू झाल्याने पालकांची चिंता वाढली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.